नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी लेक्चरवालीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक, पूर्ण आणि पूर्णांक संख्या पाहिल्या. तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला. पण विद्यार्थी मित्रांनो, गणितात एवढ्याच संख्या नसतात. तर आज आपण अशा संख्या पाहणार आहोत ज्या स्पर्धा परीक्षेत आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये काय होतात रे, वारंवार येतात. आज आपण मूळ संख्यापासून ते चौरस संख्यापर्यंतचा प्रवास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बरेच विद्यार्थी काय होतात रे, जेव्हा स्कॉलरशिपची परीक्षा असू दे किंवा इतर कोणतीही परीक्षा असू दे, 10वीचीही मुले काय होतात रे, इथे गोंधळतात. तर जो काही संख्येचा पहिला प्रकार आहे तो आहे मूळ संख्या. काय आहे बघा, मूळ संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही मूळ संख्या आहे म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला फक्त एकने किंवा त्याच संख्येने भाग जातो. लक्षात आलं का? काय सांगितलं बघा, जी काही मूळ संख्या आहे ही अशी संख्या आहे ती फक्त काय असते रे, एकतर त्याच संख्येच्या पाड्यात असते किंवा ती एकच्या पाड्यात असते. लक्षात आलं का? आता बघा, जी काही मूळ संख्या आहे, मूळ संख्येला प्राईम नंबर असेही म्हणतात. काय सांगितलं मी? मूळ संख्येला प्राईम नंबर असेही म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगितलं बघा, फक्त एकने किंवा त्याच संख्येने भाग जातो. त्याच संख्येने भाग जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय करते रे, आता पहिल्यांदा तुम्हाला सांगते, जी काही एक ही जी काही संख्या आहे ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. हा खूप काय आहे रे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याला तुम्ही IMP ही म्हणू शकता. काय आहे बघा, हा IMP क्वेश्चन आहे. जी काही एक ही संख्या आहे, काय सांगितलं बघा, एक ही संख्या मूळ संख्या नाही, मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही. इथे गोंधळायचं नाही, कारण एक ही ना मूळ आहे ना संयुक्त. लक्षात आलं का? आता सुरुवात होते दोनने. म्हणजे मी काय करते, दोनपासून काय करायचे, आपल्याला मूळ संख्या काढायच्या. तर मी पहिला काय करते बघा, जे काही 2 ते 10पर्यंतचे काय आहेत रे, जे काही अंक आहेत ह्यामधील मूळ संख्या कोणत्या. तर बघा, 2 हा कुणाच्या पाड्यात येतो रे, एकतर तो येतो 1च्या किंवा 2च्या. म्हणून काय झाला रे, 2 हा मूळ संख्या झाला. काय झाला, 2 हा मूळ संख्या. त्यानंतर 3 कुणाच्या पाड्यात येतो, 3 येतो 1 किंवा 3च्या. म्हणून 3 ही संख्यासुद्धा काय आहे बघा, मूळ संख्या आहे. त्यानंतर 4 कुणाच्या पाड्यात येतो, तर 4 येतो 1 2 4 4 1 4 पुन्हा 1च्या पाड्यात. आता बघा, मी काय सांगितलं, फक्त एकने किंवा त्याच संख्येने भाग जायला हवा. पण 4 कुणाच्या आहे रे, 2च्या पाड्यात आहे. म्हणून 4 ही मूळ संख्या नाही. त्यानंतर 5 कुणाच्या पाड्यात येतो, तो फक्त येतो 1 आणि 5च्या. म्हणजेच 5 ही काय आहे रे, मूळ संख्या आहे. त्यानंतर 6 तो येतो 1च्या पाड्यामध्ये, 2च्या पाड्यामध्ये, 3च्या पाड्यामध्ये आणि 6च्या पाड्यामध्ये. लक्षात आलं का? त्यामुळे 6 ही मूळ संख्या नाही. त्यानंतर जे काही 7 आहे, ही 7 काय आहे रे, मूळ संख्या आहे. कारण ती फक्त काय येते रे, 7च्या पाड्यात आणि 1च्या पाड्यात. लक्षात आलं का? 7 1 7. त्यानंतर जर आपण काय केलं, 9 बघितले तर 9 काय होतात, 1च्या पाड्यात येतात, 9च्या पाड्यात येतात, त्यासोबतच येतात 3च्या पाड्यात. लक्षात आलं का? त्यामुळे 9 आणि 8 ह्या मूळ संख्या नाहीत. त्यासोबतच 10सुद्धा काय आहे रे, मूळ संख्या नाही. म्हणजे 2 ते 10पर्यंत किती झाले रे, 2 3 5 7 हे काय आहेत रे, मूळ संख्या आहेत. अशा जर 100पर्यंत संख्या बघितल्या तर त्या एकूण 25 मूळ संख्या आहेत. मी काय सांगितलं बघा, जे काही 2 ते 100पर्यंत, 2 ते 100पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. काय आहेत, एकूण 25 मूळ संख्या आहेत. कोणकोणत्या आहेत त्या, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या संख्या आहेत, पहिल्या ह्या आहेत 2 पासून सुरू होतात, 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31
37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे 2 ते 100पर्यंतच्या जे 100पर्यंत जे काही एकूण 25 मूळ संख्या आहेत त्या काय होतात रे, की त्यांचा जो काही अवयव आहे किंवा त्या कुणाच्या पाड्यात येतात, एकतर त्या स्वतःच्याच पाड्यात येतात किंवा त्या एकच्या पाड्यात येतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आता पाहायचे आपल्याला दुसरं काय आहे बघा, संयुक्त संख्या. काय आहे बघा, संयुक्त संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता ज्या काही आपण मूळ संख्या पाहिल्या, तर बघा ह्या ज्या काही मूळ संख्या सोडून बाकीच्या ज्या काही संख्या आहेत ह्या संख्यांना काय म्हणायचे, संयुक्त संख्या असे म्हणायचे. लक्षात आलं का? म्हणजेच काय की ह्या काय करतात रे, ह्या ज्या काही संयुक्त संख्या आहेत ह्यांचे विभाजक जास्त असतात. लक्षात आलं का? आता विभाजक म्हणजे काय, तर ह्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी शॉर्ट व्हिडिओ पाहिले आहेत. तुम्हाला जर विभाजक हे समजून घ्यायचं असेल तर मराठी लेक्चरवालीला एकदा नक्की भेट द्या आणि त्यामधील जे काही मॅथ्स शॉर्ट्स आहेत ह्यामध्ये तुम्हाला विभाजक जे काही शॉर्ट्स व्हिडिओ आहे तो नक्की समजून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त संख्या म्हणजे काय, जे काही मूळ संख्या सोडून ज्या काही इतर संख्या आहेत. मूळ संख्या किती आहेत बघा, 25 म्हणजे 100पर्यंत मूळ संख्या आहेत 25. एक ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. म्हणजे 25 अधिक 1 किती झाल्या, या एकूण 26 संख्या झाल्या. राहिलेल्या ज्या काही संख्या आहेत तर त्या काय आहेत रे, तर त्या आहेत संयुक्त संख्या. आणि जे काही सुरू होतात, कुठून सुरू होतात बघा, 4 पासून ते 100पर्यंतच्या जे काही संयुक्त संख्या आहेत त्या एकूण 74 आहेत. किती आहेत बघा, 74. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? संयुक्त संख्या म्हणजेच काय, ज्याचे 2 पेक्षा काय असतात रे, जास्त विभाजक असतात. ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या किंवा कंपोजिट नंबर असे म्हणतात. कंपोजिट नंबर असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण पाहायचं झालं तर काय येणार आहे बघा, जे काही काय आहेत बघा, इथे आहे 4, 4 नंतरनं 6, 6 नंतरनं आहे 8, त्यानंतरनं काय आहे बघा 10. म्हणजेच काय 2 अशा काय आहेत रे, ह्या अगणित संख्या आहेत. म्हणजेच काय बघा, 4 कुणाच्या पाड्यात येतो, 1च्या पाड्यात येतो, 2च्या पाड्यात येतो, 4च्या पाड्यात येतो. लक्षात आलं का? त्यानंतरनं 6 अंक कुणाच्या पाड्यात येतो, 1च्या पाड्यात येतो, 2च्या पाड्यात येतो, 3च्या पाड्यात येतो, त्यासोबतच 6च्या पाड्यात. म्हणजेच काय, अशा संख्या की ज्याचे काय असतात रे, 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. लक्षात आलं का? त्यानंतर आता आपण पाहायचे जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही संख्येचा तिसरा प्रकार आहे तर तो आहे जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्येला ट्विन प्राईम नंबर असेही म्हणतात. प्राईम नंबर म्हणजे काय आहे रे, प्राईम नंबर आहे मूळ संख्या. तर ज्या काही जोडमूळ संख्या आहेत त्यांना काय म्हणायचं आहे, ट्विन प्राईम म्हणजेच जोडमूळ. लक्षात आलं का? तर जोडमूळ संख्या म्हणजे अशा 2 मूळ संख्या आहेत की ज्यांच्यामध्ये काय असतो रे, फक्त 2चा फरक असतो. लक्षात आलं का? आता जे काही मूळ संख्यांमध्ये 2चा फरक म्हणजेच काय, तर पहिली जर मी पाहिलं तर काय बघा, जी काही संख्या आहे 3 आणि 5 ह्यामध्ये काय आहे रे, 2 संख्येचा फरक. लक्षात आलं का? 2 मूळ संख्यांमध्ये, ज्या 2 मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो, 2चा फरक असतो,
अशा जोडीतील जे काही मूळ संख्या आहेत त्यांना आपण काय म्हणायचे, जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असेही म्हणतात. लक्षात आलं का? त्यामध्ये जे काही पहिली मूळ संख्या आहे, जोडमूळ संख्या जी काही जोडमूळ संख्या आहे तर ती काय आहे बघा, 3 आणि 5. म्हणजेच बघा 3 आणि 5मध्ये काय आहे रे, 2चा फरक. त्यानंतर जी काही दुसरी संख्या आहे की त्यामध्ये काय आहे रे, 2चा फरक. तर ती काय आहे बघा, 5 आणि 7. काय आहे बघा, 5 आणि 7. त्यासोबतच काय आहे बघा, 11 आणि 13. काय आहे, 11 आणि 13. त्यानंतर ना अजून कोणते आहे बघा, 29 आणि 31. काय आहे बघा, 29 आणि 31. ह्या काय आहेत रे, जोडमूळ संख्या आहेत. आणि 1 पासून ते 100पर्यंतच्या अशा जोडमूळ संख्यांच्या किती आहेत रे, 8 जोड्या आहेत. लक्षात आलं का? हे परीक्षेमध्ये विचारलं जातं. काय बघा, 1 ते 100पर्यंत 1 ते 100पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत रे, 8 जोड्या आहेत. लक्षात आलं का? तर इथे मी 4 लिहिलेल्या आहेत. उरलेल्या 4 तुम्ही मला कमेंट करा. त्यानंतर आता पाहिजे आपण ती पुढचा सहमूळ संख्या. काय आहे बघा, संख्यांचा प्रकार सहमूळ संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही सहमूळ संख्या आहेत ह्या सहमूळ संख्यांना को प्राईम नंबर असेही म्हणतात. काय सांगितलं बघा, को प्राईम नंबर असेही म्हणतात. तर सहमूळ संख्या म्हणजेच काय, ज्या दोन संख्यांमध्ये एक शिवाय दुसरा कोणताही सामायिक विभाजक नसतो अशा संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. उदाहरणार्थ तर बघा विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे मी काय घेतल्या, कोणत्याही 2 क्रमवार संख्या घेतल्या तर त्या काय असतात रे, सहमूळ संख्यांची जोडी असतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय केलं, उदाहरण घेतलं 8 आणि 9. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय केले रे, 8चे अवयव पाडले. तर काय होतात बघा, 8 हा कुणाच्या पाड्यात येतो, विभाजक म्हणजेच काय, ती संख्या कुणाच्या पाड्यात येते. तर बघा 1च्या पाड्यात येते म्हणजेच काय, 8 एक्के 8. त्यानंतर कुणाच्या पाड्यात येते, 2च्या म्हणजेच काय, 2 चोक 8. 2च्या पाड्यामध्ये 8 आहे. त्यानंतर कशाच्या आहे रे, 2 चोक 8 म्हणजेच काय ते 4. 4 दुने 8 किंवा 2 चोक 8. लक्षात आलं का? त्यासोबतच काय येणार आहे, 8. 8 एक्के 8. हे झाले 8चे अवयव. त्यानंतर जो काही 9 आहे, ह्या 9 ह्या संख्येचे कोण विभाजक आहे. तर बघा 9 कुणाच्या पाड्यात येतो, 9 एक्के 9 म्हणजे इथं आला 1, त्यासोबतच आला 9. लक्षात आलं काय, 9 एक्के 9. किंवा अजून कुणाच्या पाड्यामध्ये येतो 9, तर तो येतो 3च्या. कुणाच्या पाड्यामध्ये येतो, 3 त्रिक 9. अजून कुणाच्या पाड्यामध्ये येतो का 9, तर नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण कोणत्याही 2 संख्या घेतल्या, मी घेतली पहिली 8, दुसरी घेतली 9, ह्यामध्ये जो काही सामायिक अवयव आपल्याला काय दिसतोय, फक्त 1. कारण 8मध्येही अवयवांमध्ये 1 हा आहे आणि 9मध्ये पण काय आहे रे, 1 हा अंक आहे. म्हणून ह्या 2 काय आहेत रे, सहमूळ संख्या आहेत. लक्षात आलं का? त्यासोबतच मी दुसऱ्या घेते, म्हणजे जे काही 10 किंवा 11. काय मी घेतले बघा, पुढील उदाहरण घेतलं मी 10 किंवा मी घेतलं 11. तर बघा 10 किंवा 11. तर बघा 10 या संख्येचे अवयव काय आहेत बघा, 10 एक्के 10 म्हणजे काय येलं, 10 एक्के 10. त्यासोबतच काय येलं, 2 पंचे 10 म्हणजेच काय, 2 पंचे 10. 5च्याही पाड्यात येणारे आणि 2च्याही पाड्यात येणारे. लक्षात आलं का? त्यानंतर 11चे अवयव काय येतात रे, तर काय येतं, 11 एक्के 11 म्हणजे 1 आणि 11च्या पाड्यामध्ये काय आहे रे, 11 हा अंक आहे. त्याशिवाय अजून 11 कुणाच्या पाड्यात येतो का, तर नाही. कारण 11 ही काय आहे रे, मूळ संख्या आहे आणि 10 ही कशी आहे रे, संयुक्त संख्या आहे. लक्षात आलं का? मूळ संख्या असल्यामुळे ती फक्त काय होते रे, एकतर ती 1च्या पाड्यात येते किंवा ती त्याच संख्येच्या पाड्यात येते. तर जेव्हा आपण काय केलं रे, निरीक्षण केलं, तर आपल्याला काय दिसतं, हे जे काही 10मध्ये असणारा 1 आणि 11मध्ये 1 हे काय आहेत रे,
तर ते आहेत सामायिक, म्हणजेच हे दोन संख्या ह्या काय आहेत रे, सहमूळ संख्या आहेत. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही काय असते रे, सहमूळ संख्यांची जोडी असते. लक्षात आलं का? बघा मी काय सांगितलं, कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्या असते. सहमूळ संख्या असते.